मुजरा मानाचा मुजरा. बघा राजा थोडासा आवाज जरा वाढवला असता नाही मेहरबानी होईल तुझी. हा आणि म्हणून बघा बुवानी या ठिकाणी कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न साला पिसा अगदी शाप त्यांची काढतो तुम्ही कोणी काय काळजी करू नका. हा कोणाला पण बोलताय का म्हणजे जागी अजून हाय त्यांना पण झोपा आलेल्या नाही अजून. आणि म्हणून ऐका शाहीराणी या ठिकाणी सुंदर कार्यक्रम केलेला आहे. मधी मधी थोडस ते चिमट काढायला बघत होतं पण त्याचं चिमट काय मला टोचत पण नव्हतं. विषय काय झाला बुवा काय मगाशी म्हणाले म्हणजे बघा वारी झाली आमची काल अख्खी आजची वारी बुवानी कालच्या विषयावर काढलेली आहे. म्हणजे याचा अंदाज लावा की बुवाना कालची वारी राजेश भुवनला चांगला डोस कसा दिलेला आहे तो. मी काल ह्यांना हाव बोललो मी काल त्यांना ताव बोललो त्यांच्या गुरूंची मी माफी मागतो. मग माती खाल्लीच कशाला काल. बरोबर आहे ना बरोबर. माणसानं एक मन आहे बोलून विचार करण्यापेक्षा बोलतानाच पहिला विचार केलेला बरा. बुवा मग अशी म्हणाले की ते मला काल रेडा बोललं असा बोललं काला बोललं. मी आज बुवाला रेडा बोललो काय हो खरं सांगायचा म्हणजे आपला तो बाबू आणि लोकांचा कांटा नको. मी बुवाना आज रेडा बोललो काय मी ह्यांना काला बोललो. मी फक्त काय म्हटलं अंगा मसान घडी कसा मजबूत नागराला दोघांच्या ऐवजी एकट्याला धरला होती का नागर एकटा पडेल असा घडी. आता भाजऱ्याचाच महिना आहे का बैल भादा आणली काय बघा म्हणजे मित्रांनो. पण मी काय बुवाना आज काला बोललो नाही मी रेडा बोललो नाही काय नाही. आता जर त्यांनी बोललंय तर एक त्यांना शेअर देतो आहे ना. त्यांनी दोडका बोडका मी मगाशी म्हटलं जाताना त्यांना आपण तवसा देऊ खेळातली आठवण म्हणून बुवा खेळातला तवसा कसा वाकडा ना तवसा. खेळातला तवसा कसा आहे त्याची जव लय भारी आहे बुवा जाताना पाणी घेऊन ना सोबत. पण ऐका विषय ऐका मी त्यांना रेडा काल बोललो होतो त्याने आज कालच्या वारीतला विषय आज काढला. मग आता मी त्यांना रेडा का बोललो ऐका. जोड्यात जोडा म्हटलं सूरज दादा देवेंद्र दादा अरे ही मंडळी लांबून लांबून आज वारीला आले संगमेश्वरात आले ते वारीला आज हाऊस लढाली पासली पड काय हाऊस आहे काय बोलणार. जोड्यात जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. चप्पल पायात घालायची तर कोल्हापुरी बरोबर आहे का. जोड्यात जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. त्या बर्फीला शोभा देणारा तो पेढा आहे. आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. पालीचा काला रेडा आहे असा मी त्यांना काल बोललो होतो आहे ना. आता रेडा काय महिना आहे भादव्याचा तो अंडील काय बडवलं का हिशोब तिथंच काय का बोला बुवा म्हणतात राजेश बुवा आज गलपाटला असा झाला तसा झाला. बुवा मी काय सांगितलं राजेश बुवा शब्दांची मर्यादा राखून आणि आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून कार्यक्रम करणाऱ्या बुवा आहेत. तुम्ही सांगता ना मी असा काल केला मी तसा केला तोडीस तोड केलाय हे पोरानो खोटा बोललो ना मारुतीला साक्षी आहे. काल मी मगाशाला उगाच नाही म्हटलं अरे एखाद्या बेवड्याला जर 5 रुपयाची पिणार 10 रुपयाची बाजू देऊ ना तो पण अगदी रातभर शिव्या दे. तुम्ही गाण्यात माझ्या वार काढा ना तुम्ही गाण्यात मला बोला ना काय बोलायचं ते तोंडाने शिव्या द्या काय पैसे लागतात शिव्या कुठलं फुकट आणला लागतात काय. खरं सांगतो काल मित्रांनो मला एवढं बक्षीस मिळालं की माझा पोट काल लय मारला. तर ह्यांचा असा काल भ्रम झाला की बुवा जर एवढा बोलतोय बुवाला जर एवढा बक्षीस भेटला तर मी जर थोडासा बोललो तर मला पण बक्षीस भेटेल. आणि त्या भ्रमात बुवा काल स्वतःची लायकी माझ्या हातात मध्ये काढून घेतला नाही. मग मी काय म्हटलं ते काय म्हणतात की नियम म्हणतात वाकडा मी ठेवून आम्ही हेडच कापता. तुझ्या गर्भवतीला धार असेल तर आणि तुझी गर्भवत जर लपापली तर ती हेड कापल काय. आणि म्हणून मित्रांनो माकड काय म्हणतो माझीच लाल घासून घासून लाल झाली त्याला कुठं माहितीये. विषय आहे का जास्त काय बोलणार नाही. या ठिकाणी बक्षीस आले बुवा तुमचा समाचार घेतोय चांगलाच तुम्ही जे काय बोललो आहे ना मध्ये मध्ये थोडस एवढा बुवा गाणं राहिला बाजूला
अशा वाटत होता का बुवाचं कीर्तनच चालू आहे. त्या गाण्याचा आधार आहे आता. बुवा नुसता आपला बोलताय, माईक चालून खाताय नुसता. विषय ऐका. बक्षीस आलेला आहे सदालाल घराण्यातील गुरुवर्य भिकाजी बुवा यांच्या स्मरणार्थ शाहीर ओंकार मोरे, प्रथमेश मोरे, देवघर उगतवाडी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक आलाय. बाणाचा मुजरा करतो. तसेच साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक संतोष मोरे, समीर मोरे, प्रतीक यादव, शुभम शिर्के, प्रणय दादा मोरे, मोहने नानावलेवाडी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर असं पारितोषिक आलाय. बाणाचा मुजरा करतो. छत्रपती संभाजीनगर उत्सव कमिटी अंबावली यांच्या माध्यमातून 201 रुपयाचा असा बहादर पारितोषिक आलाय. दिनेश कदम, राजेश कदम, नांदिवली देऊळवाडी, सचिन मोहनचे चाहते आहे दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बाणाचा मुजरा करतो. तसेच अल्पेश दादा पार्टे, गाव बिसगल, दादांची फरमाईश आहे यावर्षी मित्रांनो माझं कोकणचं मी गाणं गायलं. ते गाणं या ठिकाणी ट्रेंडिंगला आहे आणि त्या गाण्याची फरमाईश दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. बाणाचा मुजरा करतो. अहो नखवा बोटीनं फिरवा नका. लोकांना सांगताय माझी वारी बघाय थांबा, माझी वारी बघाय थांबा. तुम्ही फक्त थांबा थांबा. कशाला भीक मागता? त्यांना आवडली तर थांबणारच ते, है ना? त्यांना जर आवडली तर ते थांबणार. विषय पहिला ऐका. अरे काय केलं लढून मेला खाली पडून. अरे काय केलं लढून मेला खाली पडून. मारला धरून मांड्यात. अरे मारला धरून मांड्यात. दम नाही उरला या रांड्यात. अरे दम नाही उरला या रांड्यात. तुम्हाला काय करणार हसता होते पोरानो? विषय कसा आहे? हिरण्यकश्यपाला नरसिंहानं राजवाड्याच्या वरांड्यात मांडीवर घेऊन मारला. एका शरीराचा 2 भाग करून टाकला. अरे बुवा म्हणताय, हे बुवा सांगताय याला म्हणतात भीती आहे तुझी. तुझ्यासारखं राजेश बुवा लय बघितलं नाही. म्हणजे बघा वर्षा औसपूर्वाला माई पकडण्या बोलाची भाषा बघा. आणि जर आमच्या लोकांचं आमच्यावरती प्रेम एवढं आहे, आमचा मुंबईचा सीझन फुल, आमचा गणपती फुल, आमचा दसरा फुल, आम्ही दिवाळीत पण फुल. जर आम्हाला एवढ्या बारीक आमचा जर कार्यक्रम हाऊस फुल, तर वर्षात एकदा बारीक करणाऱ्या बुवार पण आपल्या पगार एवढाच फक्त बोलावा. काय रे पोरांनो? त्यांचा पगार किती आणि हे बोलतात किती? म्हणून म्हणतोय काही केलं लढून काही केलं लढून याला खाली पडून. मारला धरून मांड्यात. मारला धरून मांड्यात. दम नाही उरला या रांड्यात. 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 पाहुणा आपल्याकडे आलाय, बरोबर आहे ना? पाहुण्याला आवाज आवाज करतो. पाहुण्याला मला अरे तुला काय पाहुणा अरे तुला करतो. बो काय म्हणतात? बो काय म्हणतात? तुम्ही मला फोडलवा, तुम्ही मला खंडवा, मी यांना खंडवतो. बघू आता मी म्हणतोय तुम्ही मला खंडवा, मी तुम्हाला फोडवतो. आणि म्हणून दुसरा विषय बाबा आणखी म्हणतात दोडक्याचा विषय. आता मी टोपी नाही घालत, बरोबर आहे ना? मी टोपी घालत
ह्या डोक्यावरती टोपी म्हणजे ह्यांना वाटतं काय अगदी दाल भात लोणचा आहे, अगदी खाल्ला की लगेच चिरतो. टोपी घालणं इथल्या शाहिरावरती काहीतरी जबाबदारी आहे, बरोबर आहे ना? ह्याच्या आधी ह्यांचा वरवंटा उघडा ठेवून फिरायचं सगळीकडे, फेट्यावाले आता फेटा ठेवली घाला, टोपी घालायला लागले. लोकांना टोपी लावून टोपी घालण्यापेक्षा टोपी घातलेली नकोच ती डोक्यावर. ज्या दिवशी राजेश बुवा ते योग्यतेचा होईल त्या दिवशी डोक्यावर बुवा टोपी नाही फेटाच घालून ये आणि म्हणतात पदर घ्या. आणि विषय पण शेवटचा काय, त्या आधी काय म्हणालं की म्हणतात ही माझी बायको आहे ना, ही माझी बायको आहे. आणि शेवटच्या पदात बोलून गेले की म्हणतात राजा म्हणतात निशिवाला छक्का आहे. आता बायको सोबत संसार करताना आधी बायको म्हणतोस, मग तो बायको छक्का आहे का बापी आहे का बाई आहे का माहिती नाही. येड्याची जत्रा, कारभारी जत्रा. सुशांत बाबा तुला काय करते फातरा. आधी काय म्हणाल माझी बायको आहे, बोललं ना आधी म्हणतात माझी बायको आहे, नंतर म्हणतात हा राजा निशिवाला छक्का आहे. आता ही जागा ती बोलण्याची नाही. आता राजा बुवा बापी आहे छक्का आहे बघ एकदा, बरोबर आहे ना, एकदा फक्त बघ. पण आता काय तुला इथं बुवा बोलत आणि प्रेमाचे विषय त्यांनी गवलं. स्तवन पण त्यांनी सुंदर महाराजांवरती गायलं, स्तवन महाराजांवरती त्यांनी गायली, चांगला विषय होता. गण पण त्यांनी बाप्पाच्या मोदकाचा, पण माझ्या गवलनीचा गणाचं काय उत्तर नाही दिले. आई आपल्या लेकराला सोडून काय दिली, तिने उत्तर नाही दिले बुवानी. गवळण प्रेमाचा विषय लावावरती बघू. अर्जाच्या मुळे तुझी मानवर शान साऱ्यांचं केलंय बरं. निळा होता तुझे डाधर अर्धा जगाला सांगता बाप माझा भीमरा रामजी आंबेडकर. बुवा म्हणतो आजचा 5वा कार्यक्रम करतोय, आजचा 5वा कार्यक्रम करतोय, आवाज थोडा बसलाय बुवा. अरे आम्ही पण 27 ला बॅगा बांधल्या आहे, आम्ही पण बाहेर आहोत. उद्या मी थोडा 3 तारखेला आला पाहिजे, 4 तारखेला श्रीवळ झाला आहे, 5 तारखेला चिपळूण आहे, 10 तारखेला परत कोल्हापूरला. म्हणून मग माझी मी लाल करत नाही. विषय काय माहिती का, मगाशीच काय म्हटलं, एक त्यांचा शब्द हा बुवा म्हणतात सोदोगिरी करतो. आता वर्षात एक वाडी करणाऱ्या बुवाची भाषा जर अशी असेल तर आम्ही सीझन गाजवणाऱ्या बुवाने असं बोलला तर काय कुठं वापर हो, बरोबर आहे ना. म्हणून त्यांची गवळण. हा बुवा तुमचा शब्द ऐकायला मला काय केले नाही, पण तुमचा विषय मात्र गवळीचा चांगला होता, प्रेमाचा विषय. आणि म्हणून तुमच्या गवळीला उत्तर आले. कसं बघा, द्वापर युगाची आहे कहाणी, मी राधा झाली तुझी रे दिवाणी. तू आहेस चक्र पाणी, अरे तू आहेस चक्र पाणी. प्रिय सखा तू माझा कृष्ण मुरारी. ए सावल्या किसना, अरे एक वाजवून तुझा निसना बघू. म्हणून म्हणताय प्रिय सखा तू माझा कृष्ण मुरारी. अरे बसला तू ध्यानी मनी. प्रिय सखा तू माझा कृष्ण मुरारी. बसला तू ध्यानी मनी. आता जर सूर लागलाच आहे तर फरमाईश येतो लगेच, म्हणजे उगाच काय ठेवायला नको बाकी. माझा विषय मित्रांनो फरमाईश आलेली आहे, माझं कोकणचं गाणं ट्रेंडिंगला गाणं चालतंय. म्हणून म्हणतोय पाहा सह्याद्रीचे डोंगर, त्या देवादिकांचं माहेर घर. हो साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. हे कोकण एक नंबर. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर.
अंतरा पण पुढचा लावला असता अंतरा पण ते अंतऱ्यात एक लाईन असेल खेड दापोली मंडलगड चिपळूण गोवाकर संगमेश्वर खेड दापोली मंडलगड चिपळूण गोवाकर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजापूर ए गाराड्या खाली चड्डी पिवळी भरेल मी पण 5 दिवस मोबाटोय मी पण 5 दिवस मरटतोय पण साधा आम्ही खेळवाला आमचा नाद करायचा कराटे आलो खोटा बोलायचा आणि आमच्याकडे चुकीला माफी रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खान कोकणाची भाषाच वाढली आशान या कोकणाची शान कशामुळे वाढली आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यांचा एक जिल्हा आणि या 9 तालुक्याच्या सौंदर्यानं आज रत्नागिरी आज आपला कोकण अख्ख्या जगात भारी आहे म्हणून म्हणालो रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खान कोकणाची भाषाच वाढली आशान म्हणून म्हटलं खेड दापोली मंडलगड चिपळूण गोवाकर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजापूर त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ अहो कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर काही या ठिकाणी आहेत ना बंधन आहे त्या बंधनाला या ठिकाणी बोवा आज बांधीत राहिलो नाहीतर तुझा फॅश शाप काढला असा बोवा म्हणतो चोंदगिरी करणारा बोवा अरे तुझ्यासारखं लय बघितलं तुझ्यासारखं राजेश बोवा लय बघितलं लय बोवा म्हणतो भीती म्हणतो बोवा एवढीशी मुंगी जरी बोवा असते ना तू माझ्यापेक्षा अंगा मासान मजबूत असशील है ना अंगा मासान अगदी तुझा पोट फक्त 5 महिन्यासारखा वाटतो पुढं तो माझ्यापेक्षा अंगा मासान मजबूत असशील बोवा पण एका मुंगीनं त्या हत्तीला पण लढवलं आणि पोहे मागणे विसरू नको आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे मराठा स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज यादव युवा जिल्हा प्रमुख रत्नागिरी विकास यादव युवा उभा प्रमुख खेड सार्वजनिक गणपती मंडळ आंबवलीचे अध्यक्ष दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक आले मानून घोषणा करतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर उत्सव कमिटी आंबवली कार्यक्रम चांगला झाला पाहिजे निश्चित मिलन होणार आहे 201 रुपयाच्या पारितोषिक आले शाहिरी मानाचा घोषणा करतो माझ्या गावचे सुपुत्र आमचे सुभाष काका गुजर यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी 101 रुपयाच्या ठिकाणी बहादर असं पारितोषिक आलंय मानाचा घोषणा करतो आता विषय ऐका मित्रांनो हा विषय ऐका मी माझी गवळण गायली ऐकली ना सर्वांनी ऐकली ना माझी गवळण सर्वांनी ऐकली ना मी काय गवळण माझी गायली होती तुझ्या घरातलं ढेर बघ कोण पितो या दाबून बरोबर ना रे पोराडो बरोबर ना मी काय बोललो तुझ्या घरातलं ढेर बघ कोण पितो या दाबून ओ आलं काय म्हणाले तुझ्या घरातलं ढेर हा महत्वाचा मुद्दा आहे या आपल्या खेड तालुक्यातील शिवगावचे सुपुत्र आणि बँचो मास्टर आमचे दोदो दादा मोहिते यांच्याकडून जे कोकणाचं गाणं माझे गुरुवर्य शाहीर विजय निकम यांनी दिलं त्यांच्या लेखणीसाठी 101 रुपयाचे मित्रांनो बहादर असं पारितोषिक आलंय मानाचा घोषणा करतो राकेश जंग सचिन बोलचे चाहते आहेत नांदिनी देऊळवाडी दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय विषय का मी काय म्हणालो तुझ्या घरातलं ढेर अरे बघ कोण पितो याला बुवा म्हणतात डेरा म्हणजे माठ ती काय खायची गोष्ट आहे काय आता बुवा तुमच्या कानात मुद्दा हुंदीर त्याला मी काय करू मी खायाचा विषय बोललोच नाही मी पियाचा विषय बोलतोय राधा म्हणते काना तू आम्हाला आमची वाट अडवतोयस आम्हाला मथुरेच्या बाजारात जाऊन देत नाहीस
आमच्या माठातला दही दूध तुम्ही खातोयस, मग तुझ्या घरात अरे 9 लाख गाई गुरांचा आज मालक आहेस तू, मग तुझ्या घरात दह्या दुधाने भरलेले ढेर अगदी काय हायगाईने करत असतील, मग तुझ्या नावाखाली तुझ्या घरात जाऊन तुझं नाव सांगून मशा कोण मारतोय, तुझ्या घरातल्या ढेर कोण पितोय बुवा, मी खातोय बोललेलो. अजून एकदा ऐका, सुशांत बुवा, सू आणि शांत, सुला जाऊन या आणि शांतपणे ऐका, बरोबर आहे ना, नाव त्यांचा सू आणि शांत, सुला जाऊन या आणि शांतपणे ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय बोलायचं ते बुवा. उगाच तुम्ही वडा दिसायला मागे लावू नका, लोकांना सांगू नका अरे तुम्ही थांबा, त्यांना आवडला तर ते थांबतील. कशी म्हणतात भाजी पेटवतो बघा, कशी भाजी गरम करतो बघा, बुवा म्हणतात हा गणपटला रात्रीचा सांगता पाहिजे, म्हणून तुम्हाला मग अशी उगाच नाही म्हटलं रात्रीची बारी मी का माझी लाल करू. बुवा त्या साखर गावात, त्या छोरवणे गावात दसऱ्याला माझा कार्यक्रम मित्रांनो बुकिंग झालाय परत, ही माझी रात्रीच्या बारीची पोच पावती आहे. आणि म्हणून त्याने विषय गायला, विषयाची चाल अरे केसा मंदी गजरा फिरतन गजऱ्यावर गजरा, या पोरीचा बघून घ्या नवा नकिरा. बुवा विषय गातोय शास्त्रातला, इंद्राची कथा गातोय. इंद्रानं गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं आणि अहिल्याला जाऊन भोग दिला. गौतम ऋषींचा खोटा मुखवटा घेऊन गेला आणि अहिल्यासोबत शारीरिक संबंध करून आला, बरोबर आहे ना. मग आता दुसऱ्याची बायको धरायची म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे का हो. आपण काय म्हणतो साधा हा माणूस लय पोचलेला, बरोबर आहे ना. भावकीत करणार नको नाही का. पतिव्रतेला भोगवलं, इंद्रानं काय केलं, याला गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन विषय कसा आणलाय बघा, बोला लय समज. पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची, त्या अहिल्याला पण असं वाटतं हे गौतम ऋषीच आहेत बघा. मित्रांनो वडाची साला मागे लावत नाही दादा, विषय कसा आहे का. पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची, अरे साथी नका तुम्ही समजू आहे ही औलाद वाराची. औलाद कशी आहे, मी बुवाना बोलत नाही तर म्हणते मला भाराचा बोलला, आल्या बोलत मला भाराचा बोलला, वो असा बोलला, वो मला तसा बोलला. तो इंद्रदेव दुसऱ्याच्या बायको ठेवताना वाईट नसेल, त्याचा कधी चांगला होईल काय हो. अरे देवांचा देव इंद्र, त्याला पण शाप भेटला असा विषय म्हणून म्हणतोय. पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची, पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची, साधी नका तुम्ही समजू आहे ती औलाद वाराची, साधी नका तुम्ही समजू आहे ती औलाद वाराची, साधी नका तुम्ही समजू आहे ती औलाद वाराची, साधी नका तुम्ही समजू आहे ती औलाद वाराची. ही लोक जर तुम्ही त्याला चांगलं दिलं
तर ते चांगलं घेण्यासाठी थांबणार. पण बुवा काय म्हणाल, हे युट्यूब वाला थांबलं, आयोजक जरी थांबलं तरी म्हणतात ह्यांचा गेम करून जाय, है ना. तरी काय म्हणाल, ह्यांचा गेम करून जाय. बुवा असं गेम करणारा मी नाही बघितलं तुमच्यासारखं. पण तुमचा जो भाषा आहे ना बुवा, मी तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला कालही, मला पण बुवा, मी कधीच राजेश बुवा कधीच एवढा भावत नाही बुवा. मी माझ्या चौकटीत राहून समोरच्याचा बुवा मी बरोबर त्याला अगदी हवा तसा देतो. पण विषय काय बुवा, तुम्ही मला गाण्यातनं 4 शिव्या घाला, तुम्ही जर खुल्या देऊन मला शिवीगाळ कराल तर ते ऐकून घ्यायला मी काय तुमचा देणेकरी, तुमच्या 5 पैशाचं काय व्याजात मी पैसे घेतलेलं आणि तुमचा काय उसना ठेवलेला तुम्हाला रात्री सर्वी पडत पर गेली नाही तुमची. दुसरा विषय बक्षीस आलेला आहे केदारनाथ मित्र मंडळ गाव नांदिवली वरचा कोण दादांच्या माध्यमातून 301 रुपयाचं असं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा घोषणा करतो. तसेच मैत्री सुरांशी इस्टिमेटर ग्रुप रत्नागिरी यांच्याकडून पंकजदा काका यांसाठी वेडावले मन बाप्पा या गाण्याची भरमाईश आलेली आहे. दादा पंकजदा तयारीत राहा तुम्ही, आता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मानाचा घोषणा करतो. दिनेची कमांडो सुदर्शन कदम हुंबरी, जे मित्रांनो आपल्या नारी शक्तीनं मिशन सिंदूर सक्सेसफुल करून दाखवलं आणि त्याची फरमाईश आलेली आहे. बुवा सुशांत बुवा, राजेश बुवा गलपाटला चालपाटला, राजेश बुवाला खोदवतो हे करण्यापेक्षा तुम्ही जशी आता बारीक तुमची ठेवलीत ना तशीच माझी या ठिकाणी बारीक ठेवली. माझ्या समाजाला ती कितपत आवडले ते त्यांचं त्यांना ठाऊक. पण वावगळ न बोलता बुवा, वावगळ न बोलता, कमरेच्या वरचा कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा बुवा बारी हात चांगली करून गेलोय आणि जाईल. म्हणून विषय फरमाईश आलेली आहे बघा. जे मिशन सिंदूर आपल्या भारताने सक्सेसफुल केलं, ते मिशन सिंदूर सक्सेसफुल करायसाठी नारी शक्ती आदिमाई हा श्रेष्ठ ठरले. म्हणून विषय कसा आणला बघा. त्या नारी शक्तीची, त्या नारी शक्तीची शक्ती उंचावली मन, त्या नारी शक्तीची शक्ती उंचावली मन. मिशन सिंदूर पूर्ण केले बघा माझ्या भारतानं, मिशन सिंदूर पूर्ण केले बघा माझ्या भारतानं. शाहिराचा जो विषय आहे त्या विषयाला रात्री उत्तर देण्याचा मी तेवढा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना तो विषय पटलेला नाही तर ते माझी चुकी नाही. बुवाचा विषय असा होता की श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याचप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्यांना किती वर्ष गेली, पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना ते किती ठिकाणी त्यांना थांबावं लागलं, त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट कोणते होते, हा बुवांचा विषय होता. तर त्यांना रात्री मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला की अशी पृथ्वी प्रदक्षिणा रावणानं घातली, विष्णूनं घातली, गरुडानं घातली, एका राजानं घातली, गणपती बाप्पानं घातली आणि त्याचप्रमाणे अशी पृथ्वी प्रदक्षिणा भगवान परशुरामाने सुद्धा घातली. बुवा तुम्ही समोरच्या शाहिराला प्रश्न विचारत असताना जर तुम्ही तुमच्या विषयाला बाजूच कुठली देत नाही, बरोबर ना. आता मला काय म्हणायचं, हे आपलं आंबवली गाव आहे, बरोबर ना. कुठंतरी एखादा फाटा असेल आहे ना बाबा, देवघर फाट्यावरती गेल्यानंतर आंबवली गाव लागेल. ते देवघर फाटा हा त्या मार्गाचा ऑप्शन झालाय ना बाजूसाठी. तशी बुवा तुम्ही तुमच्या विषयाला बाजू द्या. जशी माझ्या विषयाला मी तुम्हाला बाजू दिली की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी असून हातात बांगड्यावरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय, आणि खाली त्यांना बाजू दिली. बाकी काय पण सांगा, पण नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे मी नारदाची बाजू सोडवली, तशी बुवा तुम्ही तुमच्या विषयाला बाजू द्या. आणि मग बिंदास आहे ना, मिशीचा आकार जरी फिरत नसेल त्याच्या ताव मारा,
ते मगाशी म्हटलंय की माझी वर्षी गेली जी दिसत नाही ती पण दाखवू काय तुमच्या घरात ठेवा, ती माझ्याकडे दाखवायला आणू नाही तर पाणी घेऊन येईल बुवा. आणि म्हणून पुढचा विषय आहे का मित्रांनो, पुढचा विषय आहे ना, अरे चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. विषय आता ऐका बुवा, तुमच्या गावावरती येत नाही पण माझा विषय ऐका. लांजा पाली तल्या तुगड्या पाली आहे ना, म्हणून मग असे म्हटलं आज जोडीला माझ्या पालीत का काला अरे येणा आहे म्हणून म्हणतोय. अरे लांजा पाली तल्या तुगड्या कमार कुसुमा गडवड्या, अरे ठेचीन तुझ्या मी नाड्या ओ गरड्या, अरे ठेचीन तुझ्या मी नाड्या मग तोंड घेऊन झाल्या वसाड्या. विषय कसा आहे, सीतामाईला रावण घेऊन गेला अशोक वनात, बरोबर आहे ना. आता प्रभू रामचंद्राची आणि मारुतीरायाची ओळख नसते मित्रांनो. सीतामाईला शोधत असताना प्रभू रामचंद्राची आणि मारुतीरायाची ओळख झाली. मग ज्या वेळेस मारुतीराया सीतामाईला अशोक वनामध्ये आणायला गेला त्यावेळेस त्या रावणाला काय माहिती नसते की हा नक्की आलाय तरी कोण. आता मारुतीरायाचं रूप म्हणजे एका वांदराचं रूप, एका माकडाचं रूप. मग रावणाला विषय पडतो ना हा आलाय तरी नक्की कोण. बरं प्रभू राम मारुतीराया जातो सीतामाईला आणायला, तो उड्या मारत जातो. म्हणून मी म्हटलं लांजा पाली तल्या तुगड्या कमार कुसुमा गडवड्या. रावण सांगतो त्याला अरे ठेचीन तुझ्या मी नाड्या, ठेचीन तुझ्या मी नाड्या तोंड घेऊन झाल्या वसाड्या. आयुष्य तुमच्या मुलं गाणी अगदी व्हेजिटेबल घेतोय सगळी, नाहीतर काढतोशीत बंदुकीत बार असं काय भरून आणलं होतं. हा डोकर जरी 60चा असला एका काढतोसात हा डोकर जागे वाढवून असायचा. हा डोकर जरी 8चा असला 8 गाड्यांचा जरी हलवला असता एका 12 हा डोकर अडवा केला असता. पण मी तुमच्या शब्दाला असं मान ठेवणार आणि म्हणून तुमच्या शब्दाखातर बारी अशी करतोय. म्हणून म्हणतोय डोंगरातल्या तुगड्या कुसुमा गडवड्या माझ्या पाली तल्या तुगड्या कुसुमा गडवड्या ठेचीन तुझ्या मी नाड्या, ठेचीन तुझ्या मी नाड्या तोंड घेऊन झाल्या वसाड्या. ज्यावेळेस मारुतीराया याच विषयाला अनुसरून गोवा रामायणात कसा चाललोय बघा. याच विषयाला अनुसरून ज्यावेळेस मारुतीराया अशोक वनामध्ये सीतामाईला आणायला गेला, बरोबर आहे ना. रावण सांगतोय मारुतीराया काय म्हणाला, माझ्या प्रभू रामचंद्राला मी शब्द देऊन आलोय की सीतामाईला या अशोक वनात घेऊनच जाईल. मग त्यावेळेस रावण काय सांगतोय, तुझ्यासारखी माकडं लय बघितले, बरोबर आहे ना. अशी तुझ्यासारखी माकडं मी
नाही बघितले या बघू वरती म्हणून बोला पण सांगतोय अरे होईल राना तुम्ही वर चढ 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 आहे ना होईल राना तुम्ही वर चढ 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 असं खात नाही मी साकड अरे शंभू महादेव मोठा जाती त्याची अर्धांगीन पार्वती तीच यरमाळ्याची जती नाही डोंगरावर नदी म्हणून म्हणतोय होईल राना तुम्ही वर चढ असं खात नाही मी साकड होईल राना तुम्ही वर चढ असं खात नाही मी साकड रावण काय म्हणतोय मारुती रायाला अरे तुझ्यासारखी आली माकड आता ह्या बोला पण मी सांगतो अरे तुझ्यासारखी आली माकड सांग माझं करते काही वाकड आली माकड सांग माझं करते काय वाकड तुझ्यासारखी आली माकड सांग माझं करते काय वाकड तुझ्यासारखी आली माकड काय माझं करते काय वाकड होईल राना तुम्ही वर चढ असं खात नाही मी साकड होईल राना तुम्ही वर चढ असं खात नाही मी साकड तुझ्यासारखी आली माकड काय माझं करते काय वाकड 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 आणि म्हणून गोवा म्हणून सुशांत गोवा तुमचा आणि माझा जरी ह्या दोऱ्या बाजूला बांधलेल्या असल्या तरी हा काय कुस्तीचा आखाडा ही 2-3 तासाची गोवा मजा आहे तुम्ही तुमचा कलर पण काला आणि जर तुमचा कालीच कसा तो काय मला नक्की माहिती नाही पण गोवा शक्ती तुला आपण करत असताना तुम्ही काय माझे दुश्मन नाही मी काय तुमचा वैदी नाही गोवा हे 2 तासाचा हा मनोरंजनाचा भाग आहे गोवा त्याच्यामुळं एवढा पण मनावर राजेश बोला घेऊ त्यांनी अगदी मोठ्या मनानं माझ्या गुरुवर्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी माफी मागितलेली आहे बुवा माझ्या तोंडातून सुद्धा तुमच्या गुरुवर्यांसाठी आजही सांगतो मित्रांनो छातीला बोट लावून कुणाच्या घरापर्यंत आणि कुणाच्या गुरुपर्यंत पोहोचण्याचा अधिकार राजेश बुवा निश्चित नाही आणि कधीच आतापर्यंत गेलो नाही बुवा म्हणून बुवा आपण बोलून विचार करण्यापेक्षा आपण पहिला बोलताना विचार करायचा की आपण नक्की काय बोलतोय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जी मगाशी फरमाईश आलेली आहे माझे कीबोर्ड प्लेअर पंकज काका आहे बक्षीस आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर उत्सव कमिटी अंबोली दादांच्या माध्यमातून 101 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे मानाचा मुजरा करतो बारी सुंदर मंडळ झालेली आहे तसेच आमचे बापू काका चव्हाण यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो शक्तिवाले शाहीर लक्ष्मण यादव मधुकर यादव आणि अध्यक्ष लक्ष्मण दादा गोगावले यांच्या माध्यमातून 201 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे शक्तिवाले शाहीर तुम्हाला बाबा शाहीरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा त्यांनी मगाशी बोलले एक तो मुद्दा राहून गेला ते काय मगाशी म्हणाले दुधाचं दात म्हणतात आहे ना म्हणतात ह्याचा अजून दुधाचं दात नाही ऐकलं आणि मी ह्याचं ऐकून घेऊ मला अभिमान एका गोष्टीचा आहे आज दुधाचं दात ज्या पोराचा अजून पडला नाही तो तुझ्यापेक्षा 4 बऱ्या सीझनला जास्त करतोय ही राजाची पोहाची पोहा पोचवली आणि म्हणून या ठिकाणी कैलासवासी दुर्जू दत्ताराम नगरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो मित्रांनो जी फरमाईश आलेली आहे माझे कीबोर्ड प्लेअर पंकज काताळे यांचा या वर्षीचा घर मिळतो अतिशय सुंदर सर्वांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केलेली आहे दादांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण करायची आहे हा सुटेला देह
तू गाण्या तुझीच गाणी बेसुर्या पंकजाला सुरामध्ये खेळवा बेसुर्या पंकजाला सुरामध्ये खेळवा गोड गीत भावे राजेशाच्या ओघीपरी गोड गीत भावे लाडाच्या ओघीपरी वेडा भले मन बाप्पा तुझा सावली पाऊस आला देव येणार वेडा भले मन बाप्पा तुझा सावली पाऊस आला देव येणार स्पर्श सुखाचा मंद वाऱ्याचा स्पर्श सुखाचा मंद वाऱ्याचा वारा गाई गाणे सरसाचा वंसरी वारा गाई गाणे सरसाचा वंसरी वेडावले मन बाप्पा तुझा सावली पाऊस जागे देव येणार नोकरी पाऊस जागे देव येणार नोकरी वेडावले मन बाप्पा तुझा सावली पाऊस जागे देव येणार नोकरी पाऊस जागे देव येणार नोकरी पाऊस जागे देव येणार नोकरी पाऊस जागे देव येणार आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोंगफार पुन्हा एकदा या माझ्या नवसाला पावला आंबवलीचा राजा आणि संपूर्ण माझ्या आंबवली गावच्या ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो गोवाला पुढे माझं सांगणं आहे गोवा या मुखातून जे काय वाईट गेलं असेल ते माझं मला मदत करा जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या अशा आशा बाळगतो हा 2 तासाचा गोवा खेळ आहे त्याच्यामुळं कुठच्याही प्रकारचा मनात मतभेद न करता राजेश बुवा विषयी राग न धरता कारण आज या शक्तिगिरीमध्ये राजेश बुवाला अजून कोणतरी वाईट बोललेलं नाही बुवा पण तो गैरसमज तुम्ही करून मुद्दाम घेऊन पण नका अशी दिलगिरी या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त करतो तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय